आज सकाळ सकाळीच मला द जंगल बुक सिरीजच्या तबाखियाचं दर्शन झालं. अहो म्हणजे कोल्हा दिसला मला. तर हॅलो ना पब्लिक. बाहेर निघालेच हा कोल्हा ना मला रानामध्ये फिरताना दिसला. ॲक्च्युली मी गावात चाललो होतो आणि तोच माझ्या गाडीच्या समोरून आडवा गेला. मग काय, आपल्यालाही कंटेंटच हवा होता. लगेच फोन काढला आणि लागलो त्याचा पाठलाग करायला. तर तो आमच्या पुढे पुढे चालला होता आणि आम्ही त्याच्या मागे मागे. पण आम्हाला बघून तो काही रिॲक्ट करत नव्हता आणि आम्ही त्याला बघून काही रिॲक्ट करत नव्हतो. चालायचं, त्यालाही आमची सवय आणि आम्हालाही त्याची सवय होती. आता आपण रानामध्येच राहतोय तर जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी हे दिसणं साहजिकच आहे. असो, तिथून मग आपल्या शेतावर आल्याच्या नंतर हा पहा व्ह्यू. आपली तुतीची रोपे आता भरपूर मोठी झालेली आहे. भरपूर म्हणजे एवढी मोठी झालेली नाही आहे, पण आता ते दिसत आहेत. आणि हे जे मध्ये तुम्हाला दिसते ना, हे आपण जे रोटावेटरनी गवत काढलं होतं ना, तर ते गेलं आहे. पण हे सरींमधलं गवत राहिलं आहे, हेही काढायचं आहे. टाकी भरून घेत होतो आणि पाणी सोडल्याच्या नंतर मात्र मला एक गोष्ट आठवली की अरे, आपला जो एल्बो आहे ना पाईपलाईनीचा, हो तो निघाला आहे. त्यालाही मग फिट करायचं होतं. मग काय सुलोचना आणि ते सगळं घेऊन आलोच होतो. मग ते जोडून वगैरे घेतलं आणि स्क्रू वगैरे मारून घेतले. त्याच्यानंतर मात्र मग मला आठवलं की मला रोपं लावायची आहेत. रोपं म्हणजे आपली तुतीची नाही, मला कोरफडीची वगैरे, जी मी खूप सारे रोपं आणली होती. हे बघा कोरफडीची रोपं. ती कोरफडीची रोपं वगैरे लावून घेतली खड्डा वगैरे घेऊन आणि त्यांना पाणी वगैरे मारायचं होतं. कोरफडीच्या रोपांचं असं काही नसतं, त्यांना खूप दिवसानंतर जरी पाणी दिलं ना तरी ते फुटतात आपले आप. मग काय, हे पहा, मला परत एक फुलपाखराचा पंख भेटला आणि आपल्यालाही फुलपाखरच करायचे आहे, फक्त रेशमची करायची आहेत. कोरफड्यांची रोपं तिथे लागल्याच्या नंतर मग मात्र पाणी मारायला सुरुवात केली. आता त्यांनाच पाणी घालायचं म्हणलं सगळ्यांनाच पाणी घालून घेऊ द्या. ही पहा, मग आळूच्या पानांना वगैरे सगळ्यांना पाणी मारून घेतलं. आता बरेच दिवस झाले मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली नाही. तीही आपली बरीचशी तुतीची रोपे लावून झालेली आहेत आणि आता फक्त आपल्याकडे एवढीच तुतीची रोपे उरलेली आहेत. ही पण लावून घेऊयात आपण. आणि ही मुंबईवरून आणलेली माझी रोपं होती. यामध्ये खूप सारी झाडे आहेत. त्यामध्ये मग पिंपळपासून ते जास्वंदपर्यंत आणि उंबरापासून ते लिंबाच्या झाडांपर्यंत सगळीच रोपे आहे. ही लावायचीच आहे. त्यानंतर मला आठवलं की तुळशीची रोपे ना माझ्या घराच्या आजूबाजूला ना उगलेली होती. मग ती छोटी आहे तेवढपर्यंतच मी काढून दुसरीकडे लावून घेणार होतो, जिथं आपण रेग्युलर पाणी वगैरे देतो. त्यांची वाढ होईल आणि आपल्या अवतीभोवती तुळशीची रोपे होतील. तुळशीच्या रोपामध्ये मला आठवलं की ह्या गसपानामध्ये सुद्धा एक मोठं तुळशीचं रोप आहे. ते सुद्धा मला काढून घ्यायचं होतं, कारण की हे गसपण आपण नंतर साफ करणार आहोत आणि ते साफ करताना ते रोप तुटू नये म्हणून ते अगोदरच काढून घेतलं. मग काय, खड्डा वगैरे घेतला आणि रोप वगैरे लावून घेतलं. त्याला नंतर पाणी वगैरे घालून एकदम टिपटापमध्ये करून घेतलं. रात्री मात्र मग शेकोटी करताना मला भांडणांचा आवाज आला. मग बघतो तर काय, माझ्या दोन्ही कबुतरांची भांडणं झालेली होती. आता माझीच आहेत ती बरं का. एक ह्या कोपऱ्यात बसला होता आणि एक त्या कोपऱ्यात जाऊन बसला होता. आता यांच्या भांडणात मी पडायचं नाही असं ठरवलं आणि मी गेलो झोपायला. चला.